नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, मागील काही दिवसापूर्वी आपण यंदा पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी बऱ्याचशा महत्त्वाच्या अपडेट आल्या होत्या आणि त्या संदर्भात व्हिडिओसुद्धा बनवले होते, वेगवेगळी माहितीसुद्धा पाहिली होती. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जसं पाहिलं त्याप्रमाणे आपल्या जिल्हा बँकांनी नवीन मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या जाहीर केल्या होत्या. आणि त्यानुसार जे काही शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली असले तरीसुद्धा जे काही सामायिक खातेदार शेतकरी असतील तर त्यांना मात्र पीक कर्ज मिळण्यात अडचणी ज्या आहेत त्या येत होत्या. आणि त्यानुसार आता एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आलेली आहे. कारण की ज्या काही शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा घेतलं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सध्या समोर आली आहे. कारण की जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांची जमीन सामायिक क्षेत्रामध्ये आहे. अशा शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या आता दूर झालेल्या आहेत. आणि या शेतकऱ्यांना आता फक्त तहसीलदारांचं प्रतिज्ञापत्र घेऊन सामायिक क्षेत्रधारकांना कर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने शनिवारी घेतला आहे. आणि यामध्ये सोमवारपासून हा निर्णय जो आहे तो लागू होऊन शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे. आणि या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णतः आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर एक छोटीशी आणि महत्त्वाची विनंती आहे की जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आपला कुठला जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यातून आपण हा व्हिडिओ पाहता तर कमेंट करून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर ती समोर आली आहे. कारण की या माहितीमुळे आपल्या जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा जो आहे तो मिळाला आहे. आणि याच मागणीसाठी आपल्या जिल्हाभरातूनच नाही तर राज्यभरातून शेतकरी जे आहेत ते बँकेत आले होते. आणि जी आपली जळगाव जिल्ह्याची जिल्हा बँक आहे त्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक जी आहे तर ती 18 एप्रिल रोजी बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती बैठक पार पडली आहे. आणि मित्रांनो, या बैठकीला यावेळी संचालक किशोर पाटील, त्यासोबत गुलाबराव देवकर, चिमनराव पाटील, डॉक्टर सतीश पाटील आणि जे काही कार्यकारी संचालक मंडळ आहे ते संपूर्ण उपस्थित होते. त्यासोबत कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुखसुद्धा उपस्थित होते. आणि जो आपल्या दिनांक 1 एप्रिल 2023 पासून अनिष्ट तफावतीत असलेल्या ज्या काही विकास सोसायट्या आहेत त्या विकास सोसायट्यावरील व्याज आकारणी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय यावेळी बँकेने घेतला आहे. आणि यामुळे सोसायट्यांना अनिष्ट तफावतीचा डोंगर वाढवणे थांबले असून बँकेने सुमारे 204 कोटी रुपयांचं व्याज माफ करून या संस्थांना जे आहे ते आर्थिक जीवदान जे आहे ते दिलं आहे. आणि यासोबतच सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट जी आहे की जे काही सामायिक क्षेत्र असलेल्या कर्जदार शेतकरी बांधवांना ज्या नवीन मार्गदर्शक सूचना होत्या तर त्या सूचनानुसार शेतकऱ्यांना कर्ज न देण्यासंदर्भात जे बँकेनं परिपत्रक काढलं होतं तर त्या परिपत्रकाला जिल्हाभरातून शेतकरी आणि विरोधकांनी जे आहेत ते विकास सोसायट्यांनी विरोध केला होता. आणि संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वीच शेतकऱ्यांनी विरोधाचे जे आहेत ते पत्र दिले होते. आणि त्यावर संचालक मंडळाची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या विरोधानंतर बँकेने तो निर्णय तो मागे घेतला आहे. आणि आता शेतकऱ्यांना जे आहे तर शेतकरी सभासदांना कर्जासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी बँकेनं स्वतः आता थेट कर्ज वाटप सुरू केलं आहे. आणि याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आणि मार्च 2026 अखेर या कर्जाची वसुलीसुद्धा 24% झाली आहे. आणि सन 2025-26मध्ये खरीप हंगामात बँकेने रुपये किसान क्रेडिट कार्डद्वारे जवळपास 1095 कोटी 42 लाख रुपयांचं पीक कर्ज वाटप जे आहे ते केलं आहे. आणि आता जे सामायिक शेतकरी असतील त्या सामायिक क्षेत्रामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळताना ज्या तांत्रिक अडचणी येत होत्या तर यावर तोडगा म्हणून आता फक्त त्या शेतकरी बांधवांनी तहसीलदारांचं प्रतिज्ञापत्र घेऊन कर्ज देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच की या शेतकऱ्यांना सामायिक क्षेत्राच्या कर्जदारांना जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर कर्ज घ्यायचं असेल, त्यांचं क्षेत्र जर सामायिक असेल तर त्यांनी फक्त तहसीलदारांचं प्रतिज्ञापत्र घेऊन कर्ज देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आणि जो काही बँकेचा संचित तोटा होता तो 86.17 कोटीपर्यंत खाली आणण्यात आम्हाला यश आला असून बँक आता पूर्ण सक्षम झाली अशी माहिती स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिली आहे. तर आपले जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. आणि सोबतच बेल आयकॉन दाबून आपला जिल्हा नक्की कमेंट करा. आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.